राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 1 मंथ डेली ब्लॉग चॅलेंज चालू आहे. आमच्याचा आज 4था दिवस आहे आणि मी चाललेला आहे व्हॉलीबॉलच्या प्रॅक्टिसला. चला तर पाहूया त्याचा ब्लॉग. मी आवडलेलो आहे, किट घातलेला आहे, आज तेव्हा जॅकेट घातलेलं आहे. आता व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस करायला जाणार आहे. ऋषिकेश माझा मित्र आहे उदगावला, तिथे ग्राउंड आहे, तिथे चाललं आहे. चला तर जाऊया. मित्रांनो, मी आता आमच्या गावातील बिरदेव मंदिरासाठी दर्शनासाठी आलेलो आहे. आज रविवार आहे, दर रविवारी दर्शनाला येतो. चला तर पाहूया मंदिर. माझा बिरदेव मंदिर ब्लॉग मोडशी घेऊन आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. दर रविवारी अशी रांगोळी काढली जाते. मंदिरातील बिरदेव मंदिर, शिलिंग बिरोबा पुस्तक नारेवाडी मंदिर. दर्शन झालेले आहे. आता चला जाऊया खेळायला. मित्र येऊन उभारलेला, चला जाऊया. मी आमच्या कॉलेजपाशी आलेलो आहे. आज कॉलेजमध्ये भरपूर गर्दी आहे. ITSC परीक्षा वाटते असे, भरपूर सगळं भरलेला. सगळीकडे गाड्या आलेल्या आहेत. आता मित्राला घेतले आहे. दर्शन काय नाही बघा. आज जरा प्रॅक्टिस करूया. कसली प्रॅक्टिस? व्हॉलीबॉल प्रॅक्टिस. आता मॅच खेळूया, व्यवस्थित मॅच खेळूया. बघूया आपली जरा काय कुठपर्यंत लेवल आहे. कॉम्पिटिशन होते का बघूया. चला मित्रांनो, आमची जनरल चॅम्पियनशिप होणार आहे कॉलेजमध्ये, त्याची प्रॅक्टिस चालू आहे. चला तर दाखवतो मला. आता ग्राउंडवर आलेला आहे, प्रॅक्टिस करणार आहे या नेटवर. मित्रांनो, या ग्राउंडवर प्रॅक्टिस करणार आहे. आता बघा, नेट बांधलेलं आहे. हे ग्राउंड आहे, मुले खेळत आहे. तिचे आगमन झालेले आहे. व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस झालेली आहे. सगळेजण बसलेले आहेत. ऋषिकेश, झाली का व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस? झाली. जिची काय बघूया आता काय सिद्धेश. काय दर्शन राजा बोलले मग बोल की रे. बोलले नाही की आणि काय बोलायचं. झालं आता प्रॅक्टिस कशी. भाऊ पण आहे नवीन. व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस केली आम्ही एकदम मस्त. आता बघूया काय होते जीसीचं, तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. घरी जाताना आम्ही आमचे कॉलेज लागते. जर आपण बघितलं सकाळी गर्दी होती. इथे बघा, हे मुले सगळी जेवायला बसले आहे. जे ITSC नवोदय परीक्षा असतात त्यांची आज एक्झाम आहे. आज बसलेले आहेत मुलं सगळे. ती परीक्षा असल्यामुळे मुलं आलेले. मी पण ITSC नवोदय परीक्षा दिली होती. मला पण चांगले गुण मिळाले आहेत या परीक्षेमध्ये. असं दुसऱ्या केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागते. तिथे पहिला प्रॅक्टिस टेस्ट असते, नंतर मग फायनल एक्झाम असते. सर्टिफिकेटसुद्धा याचं मिळते. कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.